तर दृश्य आपण पाहतोय दिनेश, 2.5 तासांनंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थहून निघाले। बघा, जवळपास 2.5 तास ही बैठक चालली। उद्धव ठाकरे, संजय राऊत हे एकत्र एका गाडीतून निघालेले आहेत। उद्धव ठाकरे आता मातोश्रीला रवाना झालेले आहेत। पण या भेटीत नेमकं काय झालं, बैठकीत काय चर्चा झाली याची स्पष्टता उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राज ठाकरेच देऊ शकतील, कारण हे तीनच नेते या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती मिळते। महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी संदर्भात ही राजकीय भेट होती का आणि या निमित्तानं राजकीय वाटाघाटींसाठी सुरुवात झाली आहे का? पितृपक्ष असतानाही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकींची युती संदर्भातली बोलणी सुरू केली आहेत का, असे अनेक प्रश्न आहेत। प्रसार माध्यमांचं काम असतं की अंदाज व्यक्त करणं। त्यातला एक अंदाज असा आहे की राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिलं गेलं आहे का, पण ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आजची भेट ही पूर्वनियोजित होती। दोघांचा 2 दिवसांपूर्वी एकमेकांशी संवाद झाला, त्यानंतर 2 दिवसात भेटायचंय असंही ठरलं आणि त्या अनुषंगानेच ही भेट झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी ही भेट घेतली त्याआधी काँग्रेसच्या नेत्यांना युती बाबतीतली स्पष्ट कल्पना दिली आहे। आता निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे। काँग्रेसचे नेते, राज्यातले नेते हायकमांडशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर मग त्यांची भूमिका ठरणार आहे। पण आज शक्यता व्यक्त केली जाते की येस, राजकीय वाटाघाटींना सुरुवात झालेली आहे। जवळपास 2.5 तास उद्धव ठाकरे, संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते। काही सेकंदासाठी ते राज ठाकरेंच्या गॅलरीतही आले होते। त्यावेळेस एक थोडासा जो एक वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न असतो। गेले 20 वर्षांमधले हे मतभेद आहेत जे बाजूला ठेवून 2 ठाकरे बंधू एकत्र येतात। याआधी गेल्या 20 वर्षात राज ठाकरेंनी अनेकदा उद्धव ठाकरेंपुढे मैत्रीचा किंवा टाळीचा प्रस्ताव ठेवला होता, पण उद्धव ठाकरेंनी कधी फारसं गांभीर्याने घेतलं नाही। उद्धव ठाकरेंनी त्या प्रस्तावावर भाष्य केलं नाही आणि हाच अनेकदा युती करण्याआधी मनसेचा आक्षेप राहिला होता की आम्ही अनेकदा युतीचे प्रस्ताव दिले। 2014च्या विधानसभा असतील, 2017ची महापालिका असेल, त्यावेळेस उद्धव ठाकरेंकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। पण आता वातावरण वेगळं आहे। विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर ब्रँड ठाकरेवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या राजकारणात उपस्थित झालं आहे। काळाची गरज आहे। या 2 बंधूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही। दोघांचेही मतदार एकच आहेत। दोघांच्या कार्यकर्त्यांमध्येही एकत्र काम करण्याची उमेद आहे किंवा एकत्र काम करण्याची इच्छा आहे आणि ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या राजकारणात वाचवायचा आहे। हे सगळं लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। फक्त तो अधिकृतरित्या कधी जाहीर करायचा हा ठाकरे बंधूंचाच पूर्णपणे अधिकार आहे। मग तो दसरा मेळावा हा मुहूर्ताचा दिवस आहे की महापालिका निवडणुकांची जेव्हा अधिकृत घोषणा होईल त्यावेळेसच तो जाहीर करायचा। त्याआधी महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपासंदर्भात बोलणी सुरू ठेवायची आणि पेचाचा मुद्दा हा असू शकतो की जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असू शकतो, कारण जिथे उद्धव ठाकरे सेनेचा प्रभाव आहे तिथेच मनसेचाही मतदार आहे, मनसेचाही प्रभाव आहे आणि जिथे ठाकरेंचे आमदार आहेत तिथे मनसेला महापालिकेत किती जागा मिळणार की नाही। पण आज जेव्हा युतीची पहिली प्रस्तावाची सुरुवात झाली, राज ठाकरेंकडून जेव्हा प्रस्ताव आला तेव्हापासून उद्धव ठाकरे हे या युती बाबतीत कमालीचे सकारात्मक दिसले आणि कुठल्याही स्तरावर त्यांना ही युती करायचीच आहे। भले काही जागा जास्त गेल्या, पदरातलं काही जास्त गेलं, स्वतःचं जे काही मनसेच्या वाट्याला गेलं, तरी मनसेची ही एक स्वतःची प्रत्येक वॉर्डात वोट बँक आहे। त्या वोट बँकवर शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे यांचं स्वतःच्या जागा जिंकून येण्याचं कॅल्क्युलेशन किंवा तो स्ट्राईक रेट वाढवणं ही एक स्ट्रॅटेजी आहे। म्हणजे स्वतःच्या जागा वाढवणं, त्याबरोबर मनसेचीही महापालिकेतली कामगिरी सुधारणं, असे अनेक हेतू या युतीच्या निमित्तानं आहेत आणि त्या निमित्तानं आज पहिली राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि जो एक गेल्या काही दिवसात कौटुंबिक कारणानिमित्तानं ठाकरे बंधू भेटत आहेत, मराठी भाषा अस्मितेसाठी भेटत आहेत, पण राजकीय युतीची बोलणी करण्यासाठी जी एक सहजता लागते ती सहजता निर्माण करायची असेल तर पुन्हा अशा भेटीगाठी होणं आवश्यक आहे आणि त्याचीच सुरुवात आज उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर येऊन केली असल्याची माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळते आहे। नक्कीच दिनेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।
अडीच तास राजकीय दृष्ट्या हे किती पुढे सरकतात हे येणारा काळ ठरवेल. त्याच्यामुळे आज ह्याच्यावर काही स्टेटमेंट करणं योग्य होणार नाही. परंतु ज्या वेळेला आदित्य ठाकरे उभे राहिलेले होते वरळीमधून, त्याला राज ठाकरेंनी स्वतःचा उमेदवार दिलेला नव्हता. आणि तेच ज्यावेळेला अमित ठाकरे उभे राहिले माहीम मतदारसंघातून, त्यावेळेला मात्र त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला गेला, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे कोण कसं वागलं हा इतिहास आहे. आम्हाला त्याच्यावर काय बोलायचं नाही. त्यांना जो काय निर्णय आहे त्यांनी घ्यावा. दोन्ही महनीय नेते आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा. तर निश्चितच ती आनंदाची बाब आहे शिवसैनिकांना, तर ते पूर्ण आनंदाची बाब आहे. कारण दोन भाऊ एकत्र येत असतील किंवा कुटुंब एकत्र येत असतील, ते कुठेही त्याचं स्वागत केलं पाहिजे. यात राजकारण असेल किंवा कौटुंबिक कारण असेल, तर ते या निमित्तानं काय एकत्र होतात, त्याचा आनंद आहे. हो, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळे पक्ष अनेक वेळा भेटतात, नेते भेटतात, चर्चा होत असते. त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना आपण. राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घ्यायचं किंवा नाही, या सगळ्या संदर्भात देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्या बाबतीत काय पुढे? माझ्या कानावर अशी काही चर्चा आलेली नाही. काय राज ठाकरेंचं स्वागत केलं जाईल महाविकास आघाडीमध्ये? प्रस्ताव तर येऊ द्या ना. सगळे प्रस्ताव आल्याशिवाय मी कसं बोलणार? प्रस्ताव तसा कुठला? बघूया ना. आत्ता ह्या क्षणी काही प्रस्ताव आलेला नाहीये. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अर्थातच बोलू. आणि समविचारी पक्षांबरोबर आमची नेहमीच जायची तयारी असते. त्यामुळे आम्ही चर्चा करणारे, लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे